धोदाड कुटुंबियांवरील खोटे गुन्हे रद्द करून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी. कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथील चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ पांडुरंग धोदाड व त्यांच्या कुटुंबियांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी असे निवेदन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना देण्यात आले. निवेदनात नमूद केल्यानुसार कुंभेफळ येथील जमीन व्यवहार आणि त्यानंतर उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष व पारदर्शक तपास करून वस्तुस्थिती समोर आणावी असे निवेदनात म्हटले आहे. तसेच काही व्यक्तींविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी व्हावी. दोन्ही बाजूंचे म्हणणं, साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, वैद्यकीय अहवाल तसेच इतर तांत्रिक पुराव्यांची वस्तुनिष्ठ पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, जिल्हा सरचिटणीस संतोष म्हस्के, वैशाली धोदाड, अश्विनी धोदाड, विवेक नाईक, जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे, गणेश क्षीरसागर, गणेश पालवे, हनुमंत गावडे, धनंजय आढाव, उदयसिंह राजपूत, अंकुश नवसुपे, यश बोरा, प्रथमेश भालसिंग, गणेश भालसिंग, नाना लोखंडे, महेश लांडगे, रमेश पिंपळे, संदीप परभाणे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. अश्विनी भाऊसाहेब धोदाड. 3 वर्ष झालं आमचं बांधापासून अशी भांडणं होती बाहेर खाल्ले ह्याच्यात. त्याचाच तो म्हणायचा मी बघन तुमच्याकडं, तुम्हाला वकिलीचं हेच दावीन ती करीन. आणि त्यांचं घर असं आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतर आहे. तरी तिथून तो एक आला आमच्या घरापाशी. माझे दीर असे रानात गेलते. मग रानात गेल्यानंतर ती दोरी घेऊनच आला येताना. आणि मग नरड्याला ही केलं त्यांनी, असं आवळण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्यांचे ते 3 जण परत आली मागून. कोणी पाय धरलंय, कोणी असं लाताने हाणलं, कोणी हात धरलंय. मग आरडाओरडा गेलो, आम्ही गेलो आणि मग बळबळ सोडलं तरी सोडितच नव्हती. ती 3 जण गेली पळून. आणि मग आम्ही तिथं गेलो, बळ सोडवलं तरी ते बळ सोडलं. म्हणलं आता तरी सुटलाय तू, पण आता तर हिथून मग तुला घाव, मग तुला मारूनच टाकतो, असं जीवा मारण्याच्या सारख्या धमक्या देतोय तो. रात्री तर आला, लांबूनच दगड हाणायचा घरावर. रातच्या 12:30 वाजता आलता. मग तरी बी आमच्याच माणसावर एवढा गुन्हा दाखल कसं काय केला तुम्ही? तो सारखा वकिलीच्या जोरावर काही करतोय, जीवा मारण्याचा दंगता, तरी ते मोकार सुटलाय. आणि आमच्या माणसांना ऍडमिट केलं ह्या दवाखान्यात सरकारी. तो वकील देतो या संदीप शिवदास पाटील. आमची मागणी की आमचा हे गुन्हा रद्द झाला पाहिजे. माझे नाव वैशाली चरपटीनाथ धोदाड, राहणार कुंभेफळ. शेतीच्या कारणासाठी माझ्या नवऱ्याला संदीप शिवदास पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, गाळफास लावून जखम केली आणि त्यांना यातनं न्याय मिळावा खोट्यात बातम्या तयार करून ही करतोय, ती धमक्या देतोय वकिलीच्या जीवावर. आणि अजून पण तो म्हणतोय की मी जिथं दिसन तिथं गाठून शूट करीन, मारीन, धमक्या देऊन आम्हाला आज घराबाहेर पडायची पण पंचायत झाली असा मोकार हिंडतोय. यातून मला माझ्या नवऱ्याला ह्यातून सिद्ध करावून द्यावा की ह्यांच्यावर ही कसलाही आरोप नसावा. धमके देणारे संदीप शिवदास पाटील. आणि त्यांना 4 जणांनी असंही करून 2 जणांनी हात धरून, पाय धरून, 1 जणांनी गळफास. आम्ही आरूढ झाल्यावर जी गेलो ती 3 जण पळून गेले, पण ह्या काय संदीप शिवदास पाटील गेला नाही. तो म्हणला आज मी मारल्याशिवाय जात नाही, पण बळबळ माझ्या नवऱ्याला मी त्यातनं सोडवलंय. माझी मागणी की हा गुन्हा रद्द झाला पाहिजे. माझ्या नवऱ्यावर जो लागलेला गुन्हा आहे त्यात खोटा आहे असं ही रद्द झालं पाहिजे.